हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, पेसा केस संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती मित्रांनो तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आज तारीख आहे 20 एप्रिल आज तारीख आहे आणि जवळपास मित्रांनो 3 दिवसामध्येच मित्रांनो तुमचा पेसा केस संदर्भात नवीन अपडेट येणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केस डिटेल्स या ठिकाणी पेंडिंगला दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही डायरी नंबर वगैरे चेक करू शकता. या ठिकाणी त्याची डेट वगैरे देण्यात आलेली आहे. सेक्शन वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी केस नंबर बघू शकता, SLPC नंबर बघू शकता 022-109-2023 ला रजिस्टर झाला होता आणि 3 ऑक्टोबर 2023 ला पूर्णपणे रजिस्ट्रेशन झालं होतं आणि व्हेरीफाय करी झालं होतं तर 4/10/2023 ला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हॉनरेबल द चीफ जस्टिस, हॉनरेबल मिस्टर जस्टिस JB परदीवाला अँड हॉनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. या ठिकाणी ही प्रेझेंटला आहे, प्रेझेंट लिस्ट लास्ट. आणि आता जो तुमचा स्टेटस आहे मित्रांनो पेसा केस संदर्भातला, तो सध्या पेंडिंगला दाखवत आहे. तर मोशन हिअरिंग ऑर्डर्स इनकम्प्लीट मॅटर्स या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. डेट वगैरे, ऑर्डरची डेट बघा या ठिकाणी 10 नोव्हेंबर 2023 ला. आणि आता सध्याची जी स्थिती आहे मित्रांनो, किंवा जी नेक्स्ट अपडेट येणार आहे मित्रांनो पेसा केस संदर्भात, तर ती कशी आहे ती बघू शकता. टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन, लाईकली टू बी लिस्टेड ऑन 23/4/2024. म्हणजे आज 20 एप्रिल आहे. 23 एप्रिलला मित्रांनो एक नवीन अपडेट समोर येणार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात अपडेट समोर येईल. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 23 एप्रिल पर्यंत पेसा केस संदर्भात संयम ठेवायचा आहे किंवा वाट पाहायची आहे. लवकरच अपडेट येणार आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद.